करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या मालेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माइंडसेट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सत्रामध्ये आज आपल्याला बघायचं आहे संवादामध्ये बॉडी लँग्वेजचं महत्व. बॉडी लँग्वेज हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. करिअर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग मध्ये त्याच्यावर आपण या ठिकाणी थोडासा ओहापोह केलेला आहे. आज याच्यावर थोडं सविस्तर आपण बघणार आहोत. आपण एक एक्झाम्पल जर बघितलं, आपल्याकडे आता गौरी आणि माधवी या दोघीचे व्हिडिओ ऑन आहेत, मग त्यांच्याविषयी बोलता येईल. त्या दोघीही एकाच वेळेला जर इंटरव्ह्यूला गेल्या आणि सेम प्रश्नांची उत्तरं, प्रश्न काय पॅनल बदलत नसतं, लक्षात, प्रश्न सारखेच असतात, पण या प्रश्नांचं जे उत्तर दिलं जातं हे उत्तर शब्द सारखेच जरी असले तरी देण्याची पद्धती ही फरक पाडते. आणि मग या दोघींपैकी एकाचं सिलेक्शन होतं आणि एकीचं सिलेक्शन होत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण असतं की एका उमेदवारानं फक्त भूकंपट्टी करून उत्तर काय द्यायचं याची तयारी केलेली असते आणि दुसऱ्या उमेदवारानं उत्तर काय द्यायचं याबरोबर ते कशा पद्धतीनं द्यायचं याची देखील तयारी केलेली असते. युपीएससीच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच वेळा म्हटलेलं आहे की युपीएससी ही नॉट अ नॉलेज टेस्टिंग एक्झाम, ही पर्सनॅलिटी टेस्टिंग एक्झाम आहे तुमची. आणि पर्सनॅलिटी अशी कुठेतरी कोचिंग रूम मध्ये बसून किंवा अशी तयार होत नाही. ती तुम्हाला डेव्हलप करावी लागते आणि त्यासाठी ज्या अनेक गोष्टींची माहिती आपल्याला असायला पाहिजे त्यातली एक महत्वाची आहे कम्युनिकेशन स्किल. आणि कम्युनिकेशन स्किल मध्ये आपलं असणाऱ्या या ठिकाणी बॉडी लँग्वेजवरची कमांड जी आहे ती फार महत्वाची. कारण एक फॅक्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. शब्द जे आपले आहेत हे शब्द फक्त संवादामधलं 7% काम करतात, पण तुमच्या आवाजाचा जो टोन आहे तो टोन 38% या ठिकाणी काम करत असतो आणि तुमची बॉडी लँग्वेज 55% या ठिकाणी वर्क करत असते. आणि हे जे काही या ठिकाणी रिसर्च आहे ते रिसर्च आपल्याला या ठिकाणी विचार करायला भाग पाडतील की मग आता मी नेमकं कशाकडे लक्ष दिलं पाहिजे हे लक्षात घ्या. बॉडी लँग्वेज म्हणजे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा एक भाग आहे. व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये शब्दांचा वापर, त्याचा आवाजातला चढउतार, टोन, पॉज कुठं घेताय तुम्ही याचा मॅटर करतो. पण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मधला म्हणजे फेशियल एक्सप्रेशन, मग ते हसणं असतं, भुया उंचावणं असतं, ओठ दाबणं असतं, जे काय तुमचे असतील ते. आय कॉन्टॅक्ट मध्ये या ठिकाणी पाहणं, टाळणं, स्थिर नजर ठेवणं, अशा अनेक प्रकार या ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. तुम्ही बसता कसं, बॉडी पोश्चर काय आहे तुमचं बसण्याचं या ठिकाणी, म्हणजे तुम्ही वाकून बसता, ताट बसता, खांदे झुकवलेले असतात, त्याच्याकडे बघितलं जातं. त्यानंतर या ठिकाणी किती अंतर ठेवून समोरच्या व्यक्तीबरोबर तुम्ही उभं राहता, बोलत असता, हे देखील फार मॅटर करत असतं, लक्षात घ्या. सन्माननीय मोदीजींच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला ते काही नेत्यांना भेटतात, मग काही भेटींवर टीका होते, काही भेटी या ठिकाणी अप्रिशिएट केल्या जातात इंटरनॅशनल लेवलला. प्रत्येक देशामध्ये तुमचे एक्सप्रेशन जे आहेत, बॉडी लँग्वेज आहेत, त्याचे अर्थ बदलत आहेत, हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्पर्श करता, म्हणजे तुम्ही एखादा सेकंड करता, त्याच्या पाठीवर थाप मारता, किंवा या ठिकाणी तुमच्या आवाजातला टोन, हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे काही महत्वाचे मुद्दे आहेत की ज्याला या ठिकाणी तुम्हाला विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणजे डॉक्टर अल्बर्ट मेहरबिन काय सांगतात की भावना व्यक्त करत असताना 55% बॉडी लँग्वेज, 38% टोन आणि 7% तुमचे शब्द हे मॅटर करत असतात. पॉल एकमन असं सांगतात, लक्षात घ्या, की जगामध्ये 6 वैश्विक युनिव्हर्सल या ठिकाणी एक्सप्रेशन आहेत. म्हणजे आनंद, दुःख, राग, तिरस्कार, भीती, आश्चर्य, हे जे काय आहे ते प्रत्येक कल्चरमध्ये सारख्याच पद्धतीचे फेशियल एक्सप्रेशन याच्यामध्ये असतात, हे समजून घ्या त्याच्याबद्दल. मग बॉडी लँग्वेजच्या आयुष्यामधलं महत्व काय? 30% मुलाखतकार पहिल्या 90 सेकंदांमध्ये निर्णय घेतात की हा कॅन्डिडेट घ्यायचा की नाही घ्यायचा. 3 पैकी 1 उमेदवार हा बॉडी लँग्वेजमुळे केवळ नाकारला जातो, लक्षात. 68% मुलाखतकार ज्यांचे आय कॉन्टॅक्ट नाहीत अशा कॅन्डिडेटना रिजेक्ट करत असतात आणि 38% या ठिकाणी कॅन्डिडेट रिजेक्ट होतात की ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईलच नाही. मग चेहरा घेऊन उमेदवार इंटरव्ह्यूला येतात, त्यांना या ठिकाणी ते बाहेर काढत असतात, लक्षात. रिलेशनशिपमध्ये 93% या ठिकाणी इमोशन जे आहे त्या नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा भाग असतात, हे लक्षात घ्या त्याच्याबद्दल. आणि वादविवादामध्ये बऱ्याच वेळेला शब्दांचा टोन आणि हावभाव, म्हणजे फार शब्द न वापरता एखादी केलेली कृती देखील या ठिकाणी इम्पॅक्ट करून जाते, लक्षात घ्या.
लिडरशिप जे आहे, नेतृत्व जे आहे, त्या नेतृत्वांमध्ये बॉडी लँग्वेजच्या बाबतीमध्ये फार मोठा अभ्यास केला जातो. त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, हे लक्षात घ्या शक्तीतनं. नरेंद्र मोदी, बराक ओबामा, स्टीव्ह जॉब या प्रत्येकाची स्वतंत्र अशी एक या ठिकाणी सिग्नेचर बॉडी लँग्वेज आहे, लक्षात घ्या. बराक ओबामांची उंची बघता, बराक ओबामा ज्यांना कोणाला भेटायचे त्यांच्या निवडणूक कॅम्पेनमध्ये, त्यावेळेला त्यांना या ठिकाणी खाली बघून समोरच्याला या ठिकाणी सेकंड करायला लागायचं. आणि त्याच्यावर त्यांच्या टीमनी स्वतंत्र या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं होतं की तुम्ही खाली झुकायचं नाही आहे, त्याचे इम्प्रेशन काय जातात काय नाही याबद्दल सांगितलं. आता मशीन लर्निंगच्या माध्यमातून AIML चा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये लगेचच तुमच्या एक्सप्रेशनचा काय इम्पॅक्ट पडला पब्लिकवर हे बघितलं. म्हणजे टीव्ही बघत असताना जो TRP असतो, तुम्ही कधी चॅनल स्विच करता कोणत्या मुवमेंटला, त्याच्याविषयी तुम्ही काय बोलता हे सगळं ट्रेस केलं जातं. म्हणजे सत्यमेव जयतेच्या एका एपिसोडमध्ये आमिर खान रडला होता, तर लगेचच त्याला त्यांच्या टीमनी सांगितलं की तुमचं रडणं लोकांना आवडलेलं नाही, त्यावेळेला लोकांनी चॅनल स्विच केलं, त्यामुळे तुम्ही रडायचं नाही. म्हणजे किती बारकाईनं अभ्यास केला जातो याचा विचार करा. ही एका बाजूला प्रोफेशनलिझम आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण सगळे, ज्यांनी मी दिसतोय कसा, माझं चालणं कसं आहे, माझं या ठिकाणी बैठकीमध्ये बसणं कसं असतं, माझ्या स्टेजवर बोलत असताना माझ्या हातांचा हावभाव काय असतो, याच्याकडे मी अजिबातच लक्ष दिलेलं नाही. त्या दोन्हीमधली दरी आपल्याला कमी करावी लागेल मित्रांनो. शिक्षक किंवा सेल्समन असतील त्यांच्यामध्ये, म्हणजे सेल्समन काय बोलला हे लोक विसरतात, पण त्यांनी काय फील करून दिलं आपल्याला हे लक्षात ठेवलं जातं. फिलिंग मध्ये या ठिकाणी तुमची काय बॉडी लँग्वेज मधून फिलिंग आपल्याला तयार करता येतं, लक्षात घ्या. तुम्हाला शिकवायला येणारे शिक्षक, त्यांची एनर्जी जी आहे ती एनर्जी लागते. म्हणजे गौरवनं आता चांगली जांभई दिली, बरोबर आहे आपल्याला सोबत. त्याच्यामध्ये असे शिक्षक जर वर्गात जांभई देऊन आले तर आपल्याला चालतील का? नाही चालणार आहे आपल्याला. किंवा मख्ख चेहऱ्याने घेऊन आपल्याला नोट्स पाठ करून आलेल्या सांगायच्या आहेत किंवा स्टेजवरचं मी वाचून दाखवतोय, हे आपल्याला चालणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला एनर्जेटिक टीचर्स लागतात, एनर्जेटिक मित्र लागतात. मी जर सांगितलं रडत राहू मित्रांच्या शेजारी आपल्याला जास्त वेळ बसायचं नाही, लक्षात घ्या. आता बॉडी लँग्वेज मधले या ठिकाणी 7 महत्वाचे घटक जे आहेत त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. त्याचा सगळ्यात महत्वाचा पहिला घटक आहे आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट हे आपण म्हणतो की आपलं DTH कम्युनिकेशन, डायरेक्ट टू हार्ट कम्युनिकेशनसाठी अत्यंत महत्वाची असणारी बाब आहे, लक्षात. 60 ते 70% लोक डोळ्यात डोळे घालून बोलू शकतात किंवा बोलले पाहिजे, बोलत असतात, लक्षात घ्या. प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्ही ग्रुप डिस्कशनला बसलात तर प्रत्येकाला 2-2, 3-3 सेकंद तरी त्याच्याकडे तुम्ही आय कॉन्टॅक्ट करायला पाहिजेत, गरजेचं असतं, लक्षात घ्या. तुमचे या ठिकाणी कॉन्टॅक्ट आहेत हे तुम्हाला नाही. तर बॉडी लँग्वेज विषयी आपण बोलत होतो की 7 गोष्टींमधला पहिला आय कॉन्टॅक्ट किती महत्वाचा आहे याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा केली. आय कॉन्टॅक्ट हे महत्वाचे आहेत, त्याच्यावर आपण चर्चा. तुमच्या प्राचार्यांच्या, सिनियर ऑफिसरच्या केबिन मध्ये गेलात आणि त्यांनी तुमच्याकडे न बघताच खाली काहीतरी करत मोबाईलमध्ये बघत, हा बोला काय काम घेऊन आलात. संवादाची सुरुवात करत असताना हे आय कॉन्टॅक्ट किती महत्वाचे आहे ते समजून घेणं आणि या पद्धतीनं समोरच्या नजरेला असेल की करून बोलणं, हा लक्षात. हे मान्य आहे का? नाही. तिथं आपण म्हणतो की मोठ्यांच्या समोर खाली मान घालून उभा राहायला पाहिजे. खाली मान घालून उभारलं म्हणजे तो आदर मानला जायचा. पण आता प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही जर खाली मान घालून उभा राहिलात तर ते सगळ्यात कमजोर किंवा कमकुवत मानलं जातं, हे लक्षात घ्या. हा, दुसरं महत्वाचं लक्षात घ्या, तुम्ही बोलत असताना कधीही, आज आपल्याकडे प्रॉब्लेम मोठा काय की आपण मोबाईलमध्ये बऱ्याच वेळा लक्ष देतो. दिल्लीच्या एका मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये घडलेला किस्सा आहे की त्या मुख्यमंत्र्यांना पर्सनल असिस्टंट निवडायचे होते. आता शक्यतो कधीही ही म्हणते होती आणि मग त्याची निवड लेडी कॅन्डिडेट होते. तर मैत्रीण आता या ठिकाणी सीएमच्या कोर टीम मध्ये जाणार आहे, इंटरव्ह्यू आहे म्हणून मित्रांनं काय केलं, एक चांगलं गिफ्ट केलं घड्याळ आणि ते घालून त्या मिटिंगला गेल्या. आता नवीन घड्याळ, नवीन कपडे जर असतील तर आपलं सातत्यानं लक्ष लागतं. आणि मग त्यामुळे त्यांचं काय झालं की ते तिथं गेल्यानंतर त्यांनी 5-7 मिनिटाच्या मुलाखतीमध्ये 2-3 वेळेला घड्याळ बघितली. म्हणजे असं सहज नवीन घड्याळ, नवीन मोबाईल घेतल्यानंतर तर त्याचा इम्पॅक्ट असं झाला की मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की ही तर माझ्यापेक्षा स्वतःला बिझी समजते, आपल्याला इथं वेळ द्यायची गरज नाहीये. ते कॅन्डिडेट रिजेक्ट केल्याने सांगताना सांगितलं की असं कुठं असतं का त्याच्यामध्ये. तर इम्पॅक्ट घडतो, लक्षात आहे मित्र.
तुमचा आय कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. तुमच्याविषयी विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणजे जास्त डोळे मोठे वटारून बघणं म्हणजे आय कॉन्टॅक्ट नाहीये, पण ती एक तुमची कनेक्टिंग जी काय आहे ती लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा चेहऱ्यावरची स्माईल. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही प्रवासात असता, बसमधून प्रवास करत असता, ट्रेनमधून प्रवास करत असता आणि या सगळ्यांमध्ये जात असताना समोर येणाऱ्या व्यक्तीला ज्यावेळेला तुम्ही एक चांगली स्माईल देता, त्यावेळेला त्याचा आणि तुमचा दोघांचाही दिवस बनतो लक्षात घ्या. त्यामुळे ही स्माईल ही मोफत असणारी पण अत्यंत महत्वाची जादू आहे लक्षात घ्या. पण याच्यामध्ये फक्त ओहोट हलवून जे म्हणतात ना, काही लोकांना फोटो स्माईल द्यायची सवय नसते बघा, आणि मग ती स्माईल याला हसता येत जास्त पेक्षा लक्षात घ्या. त्यामुळं आता याचा अर्थ विनाकारणच या ठिकाणी हसणं असा होत नाही लक्षात घ्या. त्यामुळं 2 मिनिटं दररोज आरशासमोर उभं राहून थोड्याशा चांगल्या स्माईलचा सराव तुम्ही करावा हे अपेक्षित आहे. शरीरावरची या ठिकाणी तुमची उभारण्याची पद्धत कशी आहे, बसण्याची पद्धत कशी आहे, याच्यावर आपण चर्चा करावी. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. तुम्ही बसता कसं, म्हणजे समोर गेल्यानंतर खांदे मागे, छाती पुढं, त्यानंतर पाठीचा आणि पाय जमिनीवर ठेवलेले आहेत आणि हात ठेवायचे नाहीत, हे महत्वाचं असतं लक्षात घ्या. आपल्याला कुठल्याही पद्धतीचं भाषण द्यायचं असेल, इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तर आपल्या सगळ्यांना ही जी काही या ठिकाणी बॉडी पोश्चर आहे, तुम्ही जे बसता उभं राहता, हे फार महत्वाचं असतं लक्षात घ्या. त्यानंतर यम कडीचा एक या ठिकाणी पॉवर पोज नावाचं एक हे आहे, प्रॅक्टिस आहे. ती कोणती आहे? कुठलेही भाषण देत असताना, मुलाखतीला जात असताना या ठिकाणी 2 मिनिटं हात कमरेवर ठेवायचे, छाती पुढे करायची, थोडंसं पायामध्ये अंतर जास्त ठेवायचं आणि ताठ उभं राहायचं फक्त 2 मिनिटासाठी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की तुमच्या हार्मोन्स बदलतात, पॉझिटिव्ह या ठिकाणी तुम्हाला हे मिळतं त्याच्यातनं, आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या स्वतःला ह्या पुढच्या इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या या ठिकाणी भाषणासाठी स्वतःला तयार करता लक्षात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे सेकंड, म्हणजे ती पहिली छाप असते. समोरच्या व्यक्तीबरोबर तुम्ही स्पर्शातून जे बोलता ते पहिलं, आणि मग त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 सेकंदाचा अवधी असतो. तो आदर्श कुठला, आयडियल सेकंड कसा की मजबूत पण तो चिरडणारा असू नये, ज्याला बोन क्रश म्हणतात, असा असायला नको पाहिजे लक्षात घ्या. त्यावेळेला डोळ्यात डोळे तुमच्या असायला पाहिजेत, थोडंसं हसू असलं पाहिजे, तुमचा हात घामेजलेला अजिबात असता कामा नये, तो कोरडा असला पाहिजे, पण तो तुम्हाला लक्षात घ्या. आजचा प्रॅक्टिसचा भागच तो आहे लक्षात घ्या. वाटू नये. त्याच्यानंतर या ठिकाणी ब्रोन क्रशर असू नये, म्हणजे समोरच्याचा हात इतका जोरात दाबायचा की तो आई ग म्हणेल, हेही करता कामा नये लक्षात घ्या. आणि घामाजलेला हात आपल्याला, म्हणजे काही ऍक्टर्स आहेत ज्यांच्या मुलाखती तुम्ही जर ऐकल्या तर ते तुम्हाला सांगतील त्यांच्यासाठी कोणती अकवर्ड मुवमेंट असते की ते जर जेवून बाहेर पडले आणि जेवल्यानंतर त्यांच्या हाताचं जे काही स्मेल असेल, जे काही त्यांचं ऑइल असेल किंवा या सगळ्या गोष्टी त्या पूर्ण निघालेल्या नसतील, आणि जर कोणी हात पुढे केला तर त्यांना त्या पद्धतीचा हात दुसऱ्याच्या हातात द्यायला आवडत नाही. त्यामुळे ते टाळतात आणि त्याच्याविषयी गैरसमज निर्माण होतो. बारकाईने विचार करा, म्हणजे किती लेवलला जाऊन ही लोक विचार करतात आपल्याला ते करायला, कारण हाताच्या हालचाली हे शब्दांना ताकद देतात हे लक्षात घ्या. त्यामुळे सकारात्मक काय की हाताच्या तळव्यावर प्रामाणिकपणा असते, बोलताना नैसर्गिक हावभाव असले पाहिजे, आणि या ठिकाणी बोटं टेकवलेली ज्या असतात हाताच्या हे करतात. आता करिअर मॅपिंगच्या कार्यशाळेमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रॅक्टिकल बघणार आहोत. चुकीचे कुठलं, खिशात हात घालणे, अनास्था वाटते लक्षात घ्या समोरच्यावर बोलत असताना. नाक खाजवणे, सातत्याने या ठिकाणी कान खाजवणे, काय लक्षात, इथं थोडस आपण काही खोटं बोलतो का असं लक्षण असतं. नख चावत बसायचं, केस फिरवत बसायचं, ही चिंता वाटते आपल्याला. छातीवर हात बांधलेलं असणं म्हणजे डिफेन्सिव्ह पोजला बसणं, लक्षात, हाताची घडी घालून बऱ्याच वेळा बसतो आपण, तर हे देखील तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी किंवा बैठकीच्या ठिकाणी योग्य मानलं जात नाही हे लक्षात घ्या. फेशियल एक्सप्रेशन, चेहऱ्यावर भुई उंचवणं असेल, रस आणि आश्चर्य दिसतं, ओठ चावण्यामध्ये तुमच्या अनिश्चितता, चिंता दिसते, थोडंसं तिरकं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकणारी लोक दिसतात, म्हणजे तो लक्षपूर्वक ऐकत असतो लक्षात घ्या. आणि सातत्यानं होकार, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ ऑन का ठेवा म्हणतो की पोहोचतंय काय हे कळतं. माईक म्यूट असताना देखील
तुम्ही ऐकताय, तुमच्याकडे लक्ष आहे, तुम्हाला ते समजतंय, आवडते किंवा आवडत नाही, हे फेशियल एक्सप्रेशनमुळे माझ्यापर्यंत पोहोचतं आणि तितकाच प्रतिसाद तुम्हाला माझ्या बोलण्यामध्ये देखील कमी जास्त प्रमाणामध्ये उत्साह होताना जाणवतो लक्षात त्याच्या बाबतीत. त्यामुळं हे महत्वाचं आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो, की आता इंटरव्ह्यूमध्ये एक मधला हर्डल आलेला आहे, की आता ऑनलाईन इंटरव्ह्यू व्हायला लागले आहेत. म्हणजे तुम्ही समोर दिसता कसं कॅमेरा समोर हे फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार आपला मोबाईल आडवा असला पाहिजे, लाईट हा पुढून पाठीमागे आला पाहिजे. तुमच्या पाठीमागे बॅकग्राऊंड मध्ये दिसणाऱ्या वस्तू जर करता ओंगळवाणे असतील तर तिथं बॅकग्राऊंड ब्लर करणं किंवा एखादा चांगला व्हर्च्युअल बॅकग्राऊंड लावणं हे जसं बघितलं पाहिजे तसंच या ठिकाणी आपल्याला आपल्या बॉडी पोर्शन बसायचं कसं हे देखील आपण बघितलं पाहिजे. हे लक्षात घ्या. अंतर किती असावं, म्हणजे अगदी तुमचा लाईफ पार्टनर आहे तर 45 सेंटीमीटर पर्यंतचा चित्र वगैरे तर सेंटीमीटर ते 1 मीटर पर्यंत. सोशल डिस्टन्स जे असतं ते साधारणतः 1 मीटर ते 3 मीटर पर्यंत, म्हणजे सहकारी ओळखीचे जे असतात. 1 मीटर म्हणजे 3 फूट हे लक्षात ठेवा त्याच्यात. आणि पब्लिक स्पीकिंग किंवा तुम्ही मीटिंगमध्ये इकडे गेला असला तर साधारणतः 3 ते 3.5 मीटर अंतर आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण व्यावसायिक प्रोफेशनल वातावरणामध्ये 1 मीटर अंतर हे योग्य मानलं जातं. तुम्हाला काय बघायचं आहे, की भारतात डोकं हलवणं हा होकार आहे. पाश्चात्य जगामध्ये चुकीच्या पद्धतीने डोकं हलवणं हा नकार असू शकतो. जपानमध्ये देखील नकार असतो. भारत, पाश्चात्य देश आणि जपान यामध्ये बॉडी लँग्वेजला डोकं हलवणाऱ्याला काय म्हटलं जातं? थंब ज्यावेळेला तुम्ही दाखवता, थम्सअप करता, त्याचा काय अर्थ आहे? त्याच्यानंतर डोक्यावर हात ठेवण्याचा काय अर्थ आहे? डोक्यावर हात ठेवणं भारतामध्ये का पश्चिमात्य देशात ठीक आहे, पण जपानमध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवला तर तो अनादर मानला जातो. आलं लक्षात? सतत डोळ्यात पाहणं हे भारतातल्या काही भागांमध्ये उर्मटपणा मानला जातो. आलं लक्षात? एकदा आय कनेक्ट झाला ठीक आहे, पण त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून बोल याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडे तुम्ही डोळे मोठे करून डोळे वटारून बघतात. हे अनादर मानला जातो लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं उर्मटपणा वाटू नये याची काळजी आपण घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. जगभरामध्ये प्रसिद्ध बॉडी लँग्वेज असणाऱ्या काही व्यक्तींची नावं सांगतो ज्यांना तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचं. एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नेहमी त्यांचे हृदयाजवळ हात असायचे, हवेत असायचे, हसू असायचं सततच्या चेहऱ्यावर. प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटायचं की ते माझ्याबरोबर आय कॉन्टॅक्ट करतायत. नम्रता, आत्मविश्वास आणि विश्वासार्हता. स्टीव्ह जॉब, मंचावरचा मुक्त वावर असतो त्याचा, कुठे हात मोकळे, कधीच खिशात हात असत आणि स्थिर आवाज, शब्दांना महत्व दिलेलं असतं. त्यानंतर या ठिकाणी शरीरांपेक्षा या ठिकाणी म्हणजे शब्दांपेक्षा शरीरांना बोलण्याची कला जास्त. रतन टाटा, साधी ठेवण, नम्र, हसू, कधीही अहंकार नाही, ऐकताना पूर्ण लक्ष तुमच्याकडे असतं, मोठेपणापेक्षा या ठिकाणी कमी बोलण्यात असतो हे त्यांना माहित आहे लक्षात. सुधामूर्ती, शांत, संयमी, आत्मविश्वासपूर्व, हालचाली नैसर्गिक असतात, कुठेही या ठिकाणी ओढून ताणून काहीतरी केलं असं वाटत नाही. लक्षात घ्या. आपण काय करतो ह्या 10 चुका ज्या आहेत त्या टाळायच्या ते सांगतोय मी, थांबतो. लक्षात घ्या. 2 मिनिटं एक्स्ट्रा यासाठी की मध्ये डिस्टर्ब आपलं झालेलं आहे लक्षात. त्यामुळे मोबाईलकडे सातत्यानं बघत बोलायचं नाही, तो अनादर असतो. त्यानंतर या ठिकाणी छातीवर हात म्हणतो आपण त्याला, हे थोडस योग्य नाही. त्यानंतर या ठिकाणी पाय हलवणं, मीटिंग रूम मध्ये बसल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला भेटायला गेलात की तुम्ही पाय हलवता, हे चुकीचं आहे लक्षात घ्या. हे आपल्याला टाळायचं आहे. खांदे झुकलेले असणं हे टाळायचं लक्षात घ्या. तो तिकडे तिकडे नजर फिरवत बसायची ना, तुम्ही कॉन्स्टंट या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे लक्षात घ्या. डोकं सतत खाली असणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. आता तुम्हाला कळत नाही की आपण डोकं मुंडी खाली का घातलेली असते? मोबाईल मध्ये बघायसाठी घातलेली असते, पण ते देखील या ठिकाणी थोडंसं वीक मानलं जातं. समोरच्याकडून पाठ करून कधीही पाठमोर बोलायचं नाही आणि वेगानं सारखं डोळे नाही लक्षात घ्या. आता आजचा टास्क मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे बॉडी लँग्वेजचे प्रकार. हा लक्षात हे समजून घ्यायचे. फेशियल एक्सप्रेशन, आय कॉन्टॅक्ट आणि तुमच्या हाताच्या हालचाली ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आणि तुम्ही या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही सांगायचं आपण कशा पद्धतीनं स्वतःच्या बॉडी लँग्वेज मध्ये आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी फेशियल समारोप करतोय आपण की बॉडी लँग्वेज मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी फेशियल एक्सप्रेशन, हातांच्या हालचाली, बसण्याची योग्य पद्धत आणि सार्वजनिक ठिकाणचा वावर याबद्दल तुम्ही सर्च करायचा आहे. आय कॉन्टॅक्ट बद्दल सर्च करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आजपासून 21 दिवसाचा टास्क करा. स्माईल
दररोज आरशासमोर उभं राहायचं, कशी स्माईल योग्य वाटते प्रॅक्टिकली बघायची, ते करायचा प्रयत्न करा. 10 मित्रांना दररोज भेटता, त्याच्याशी तुम्ही प्रॅक्टिस करून तुमच्या सेकंडची पद्धत चांगल्या पद्धती डेव्हलप करा. त्याच्यानंतर या ठिकाणी बसण्याची पद्धत ऑब्झर्व करा आणि मी जी काही नावं तुम्हाला सांगितली बेस्ट पर्सनॅलिटीज त्यांना फॉलो करा. त्यांच्या बॉडी लँग्वेज बघा, त्यांची भाषणं बघा, तुम्हाला आवडणाऱ्या नेत्यांची भाषणं बघा आणि त्यांची कॉपी करा बिनधास्तपणे, की यातल्या या गोष्टी मला चांगल्या वाटतात, मला त्या शिकायच्या आहेत. हे लक्षात घ्या. आज 5 मिनिटं उशिरापर्यंत आपण घेतलं कारण 2-3 मिनिटं डिस्टर्ब झालेलं होतं. त्यासाठी उद्याच्या दिवसभरामध्ये, उद्याच्या सेशनमध्ये एका वेगळ्या स्टार्टअप बद्दल मी बोलणार आहे आपल्या सगळ्यांशी. आणि 182वं सेशन जे आहे ते फीडबॅकचं आहे. 182व्या सेशनमध्ये मला फक्त 3 ते 4च मिनिटं बोलण्याची इच्छा आहे. बाकीचा सगळा वेळ हा तुम्ही बोलला पाहिजे, की 182 दिवस कसे झाले, काय अपेक्षित आहे, बदल काय आहे. मित्रा टास्कच सांगितला मी, कोण टाकला परत मेसेज हा, त्याला रिप्लाय करा कोणीतरी. ठीक आहे, टास्क सांगितलेलं त्याच्याबद्दलचा. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार, आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटू उद्या 181व्या दिवसात. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.